अनिल देशमुखांवरच्या या हल्ल्याला फडणवीस आणि मिंध सरकार जबाबदार आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। फडणवीसांनी या संदर्भात जबाबदारी स्वीकारावी अशी टीकाही त्यांनी केली। बाबा सिद्दीकीची हत्या होती आणि अनिल देशमुखांसारख्या ज्येष्ठ नेत्याला, माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या नागपुरात होतो। या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले झेंडवडे आहेत आणि त्याला जबाबदार मिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे की राज्याच्या माजी गृहमंत्र्यावरती अशा प्रकारे निर्घृण हल्ला झालेला आहे। कायदा सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेलेली आहे। उद्याच्या निवडणुका सकाळपासून ज्या होणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंता वाटते की आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षाच्या किती कार्यकर्त्यांना धमक्या येतील, किती कार्यकर्त्यांवर हल्ले होतील। तेव्हा हे जे काय चाललं आहे भारतीय जनता पक्षाची नौटंकी, ही या महाराष्ट्रामध्ये कधी अशा प्रकारचं वातावरण निवडणुकीत झालं नव्हतं की माजी मंत्री, माजी गृहमंत्री ह्यांच्यावरती असे हल्ले व्हावेत। असं वातावरण कोणत्याही निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात झालं नव्हतं। ते देवेंद्र फडणवीस, अमित शहांच्या काळात झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।